मंडळी, ज्या नगरसेवकांनी, खासदारांनी म्हणजेच लोकप्रतिनिधींनी कुणबी ओबीसी राखीव जागेवरून निवडणुका जिंकल्या होत्या, त्यांची पदं आता धोक्यात आली आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी ओपन कॅटेगरी मधल्या अनेक नेत्यांनी निजामकालीन नोंदींचा फायदा घेत कुणबी दाखले मिळवले खरं, पण निवडून आल्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं हे दाखलेच अवैध ठरवले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मिळालेले कुणबी प्रमाणपत्र कायदेशीर आणि न्यायालयाच्या चाचणीत खरोखर टिकणार का, हा प्रश्न आता केवळ राजकीय चर्चेचा विषय उरलेला नाही, तर थेट लोकप्रतिनिधींच्या पदावर गदा आणणारा ठरतोय. कारण मराठवाड्यात एका पाठोपाठ एक तब्बल 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध ठरवली आहेत. त्यामुळे मराठवाड्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दावा केलाय की 90% कुणबी मराठा नोंदी रद्द होतील. आता या दाव्यात किती तथ्य आहे? 4 लोकप्रतिनिधींचं कुणबी प्रमाणपत्र रद्द का झालं? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महसूल प्रशासनानं दिलेला कुणबी दाखला जात पडताळणी समिती रद्द करू शकते का? त्याची कायदेशीर कारणं कोणती? हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी. आता आधी नेमकं काय घडलं हे समजून घेऊयात. तर मराठा आरक्षणाच्या लढ्यातून मराठवाड्यात निजामकालीन नोंदींच्या आधारे लाखो नागरिकांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण हे दाखले प्रत्यक्ष निवडणुकीत किंवा सरकारी लाभ घेण्यासाठी वापरले जातात, तेव्हा त्यांची खरी परीक्षा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती समोर होते. यातच आता धक्कादायक माहिती अशी की मराठवाड्यातील तब्बल 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र पडताळणी समितीने अमान्य करत अवैध ठरवले आहे. बीड मधल्या माजलगाव नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधी रेखा सरोदे यांचं कुणबी प्रमाणपत्र पडताळणी समितीने फेटाळून लावलंय. छत्रपती संभाजीनगर मधल्या लोकप्रतिनिधी ज्योती शिंदे यांचं कुणबी प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या तपासात अवैध ठरलंय. परभणी जिल्हा परिषदेच्या सदस्या कोमल पारवे यांचा कुणबी जातीचा दावा समितीने अमान्य केलाय. अशाच प्रकारे आणखी एका स्थानिक लोकप्रतिनिधीचं प्रमाणपत्र पुरेशा पुराव्याअभावी रद्द करण्यात आलंय. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनानंतर प्रशासनाने घाईघाईत दिलेले दाखले कायदेशीर चौकटीत टिकत नसल्याचं आता या घटनांवरून समोर येत आहे. मंडळी, ही बातमी समोर येताच आता ओबीसी हक्क संघर्ष समितीचे नेते आणि आंदोलक लक्ष्मण हाके यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट महसूल आणि जात पडताळणी यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहे. 4-4 लाख रुपये देऊन बनावट कुणबी आणि ओबीसी प्रमाणपत्रे वाटली जात आहेत, असा थेट आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे शासनानं जरांगे यांच्या दबावाखाली येऊन दिलेल्या 90% कुणबी मराठा नोंदी आणि प्रमाणपत्रे बेकायदेशीर आहेत. आम्ही ही प्रमाणपत्रे रद्द घडवून आणण्यासाठी न्यायालयीन आणि कायदेशीर लढा उभारू आणि 90% नोंदी रद्द करून दाखवू, असा थेट इशारा हाके यांनी दिलाय. हाके यांच्या या वक्तव्यामुळं आणि आक्रमक पावित्र्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी असा सामाजिक आणि राजकीय संघर्ष अधिकच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एका तहसीलदारानं दिलेला कुणबी दाखला खरंच रद्द होऊ शकतो का? तर उत्तर आहे 100% रद्द होऊ शकतो. आता अनेक नागरिकांचा असा समज असतो की उपविभागीय अधिकारी म्हणजे एसडीओ किंवा तहसीलदारांनी कुणबी दाखला दिला म्हणजे काम संपलं. पण कायद्यानुसार तसं नाहीये. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या जातींचं प्रमाणपत्र देणं आणि त्यांच्या पडताळणीचं विनियमन अधिनियम 2000 हे लागू आहे. तर आधी याची प्रक्रिया समजून घेऊ. तर तहसीलदार किंवा एसडीओ जे प्रमाणपत्र देतात ते फक्त कास्ट सर्टिफिकेट असतं. हे प्रमाणपत्र जेव्हा नोकरी, शिक्षण किंवा निवडणुकीसाठी वापरलं जातं, तेव्हा ते जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे म्हणजेच कास्ट स्क्रुटिनी कमिटीकडे पाठवलं जातं. समितीकडून कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय त्या दाखल्याला कायदेशीर मान्यता नसते. मग प्रश्न पडतो की मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची प्रमाणपत्रे पडताळणी समितीने का फेटाळली? कुणबी दाखला रद्द होण्यामागे कोणती मुख्य कारणे असतात तेही समजून घेऊया. यात पहिलं कारण म्हणजे 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीच्या पुराव्यांचा अभाव. ओबीसी किंवा कुणबी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराच्या वंशावळीतील व्यक्तीची नोंद 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीची असणं कायद्यानं बंधनकारक आहे. जर सादर केलेले महसुली पुरावे, जन्म मृत्यूच्या नोंदी किंवा शाळा सोडल्याचे दाखले 1967 नंतरचे असतील तर जात पडताळणी समिती असा दावा फेटाळून लावते.
दुसरं कारण म्हणजे वंशावळीची साखळी न जुळणं. यात हैदराबाद गॅझेट किंवा जुन्या महसुली दप्तरात कुणबी नोंद सापडली तरी ती नोंद थेट अर्जदाराच्या आजोबांची, पणजोबांची किंवा चुलत आजोबांचीच आहे हे सिद्ध करावं लागतं. जर अर्जदारानं सादर केलेली वंशावळ आणि सरकारी दप्तरातील नोंद यांच्यात गॅप असेल तर समिती प्रमाणपत्र रद्द करते. आणि मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींचे दाखले रद्द होण्याचं हेच मेन कारण ठरलंय. तिसरं कारण आहे व्हिजिलन्स सेलच्या चौकशीत अपयश. आता जात पडताळणी समितीकडे संशय आल्यास प्रकरण व्हिजिलन्स सेलकडे सोपवलं जातं. हे पथक थेट अर्जदाराच्या मूळ गावी जातं, जुने पोलीस पाटलांचे रेजिस्टर, गाव नमुना आणि स्थानिक चौकशी करते. जर या चौकशीत मूळ नोंद फेरफार केलेली, खाडाखोड केलेली किंवा चुकीची आढळली तर दाखला रद्द होतो. आता चौथं कारण म्हणजे बोगस बनावट कागदपत्रे किंवा खाडाखोड. म्हणजे जर कोणी एजंट मार्फत बनावट स्टॅम्प लावून किंवा जुन्या नोंदींमध्ये फेरफार करून दाखला मिळवला असेल तर कायद्याच्या कलम 10 आणि 11 नुसार दाखला तर रद्द होतोच, शिवाय संबंधित व्यक्तीवर FIR दाखल होऊ शकतो. निवडणुकीत मिळालेले पद रद्द होते आणि भविष्यात निवडणूक लढवण्यास बंदी येऊ शकते. यात शेवटचं कारण आहे मराठा आणि कुणबी यांतील भाषिक सांस्कृतिक फरक. यासाठी अर्जदारांची ॲफिनिटी टेस्ट घेतली जाते. अर्जदाराच्या कुटुंबातील जुन्या परंपरा, रीतिरिवाज, विवाह पद्धती आणि व्यवसाय कुणबी समाजाशी सुसंगत आहे का हे तपासलं जातं. आता मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींचे दाखले अवैध ठरल्यामुळे इतर सर्व कुणबी दाखलाधारकांवर टांगती तलवार आली आहे. जर भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा महापालिका निवडणुकांमध्ये कुणबी दाखल्यावर उमेदवार निवडून आले आणि नंतर जात पडताळणी समितीने त्यांचे दाखले अवैध ठरवले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा घटनात्मक आणि कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिलाय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी ते ठाम आहेत. एकूणच काय तर मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींच्या दाखल्यांचे अवैध ठरणे हा केवळ 4 व्यक्तींचा विषय नाही तर हा महाराष्ट्रातील आरक्षण चळवळी पुढील अत्यंत गंभीर इशारा आहे. राजकीय दबावातून किंवा घाईघाईने दिलेली प्रमाणपत्रे कायद्याच्या कसोटीवर टिकणार का? आगामी काळात कोर्ट काय निर्णय देतं आणि सरकार यावर काय मार्ग काढतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. बाकी याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.